आवाज मानदेशाचा। शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव देवाची यात्रा सध्या मोठ्या उत्साहात सुरू असली तरी यावर्षी यात्रेत जलसाच्या नावाखाली महिलांचा डान्स आयोजित केल्याने मोठा वाद निर्माण झालाय। धार्मिक वातावरणात अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे अनेक भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून यात्रेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याचबरोबर यात्रेच्या परिसरात बेकायदेशीर दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। काही ठिकाणी उघडपणे दारूची विक्री होत असल्याचं सांगितलं जात असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाच्या भूमिकेवरही स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे। महाराष्ट्रातील विविध भागातून कावडी घेऊन लाखो भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत, मात्र काही व्यक्ती दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा प्रकार समोर येत आहे। त्यामुळे शांततेत आणि भक्तिभावात पार पडणाऱ्या यात्रेला गालबोट लागल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे। दरम्यान शिंगाडे या तरुणाने हा जलसा कार्यक्रम आयोजित केला असून यामागे तमाशा कलेचा उद्धार करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र धार्मिक यात्रेत अशा प्रकारचे आयोजन योग्य आहे का, यावरून सध्या गावात आणि परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे। मानसौफर न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।